दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार, मी मानसी देशमुख. दक्ष न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात बातम्या विस्तारानं. सध्या नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर धाड टाकून 18 आरोपींसह 47,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पाहूयात संपूर्ण बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात म्हणजेच नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट ते सोनगड रस्त्यादरम्यान रुस्तम गामित हा इसम त्याच्या राहत्या घरी जुगाराचे खेळ खेळवित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता काही मोटर कार संशयितरित्या लावलेल्या आढळून आल्या. या कारवाईत तब्बल 18 इसम जुगार खेळताना आढळून आले. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या छाप्यात 4,05,000 रुपये रोख रक्कम तसेच 43 लाख रुपये किमतीचे वाहने असा एकूण तब्बल 47,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज सिंग परदेशी, पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, पोलीस शिपाई गणेश बच्चे, विक्की वाघ, किशोर वळवी व संजय बोरसे यांच्या पथकाने केली आहे. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नवापूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे सध्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे. यातच आता सातपूरमध्ये अजून एक बिबट्या जेरबंद केला असून निफाड तालुक्यात देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 शेळ्या व 5 कोंबड्या ठार झाल्यात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. पाहूयात संपूर्ण बातमी. सध्या सर्वत्र बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे. नाशिकात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सिन्नर या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक प्राणी ठार झाले असून नागरिक जखमी झालेत. आता सातपूरमधून अजून एक बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. यामुळे थोड्या प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सर्वप्रथम मी वन विभागाचे म्हणून आभार मानतो सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वारंवार त्यांनी पाहणी केली, दौरे केले आणि जिथं योग्य वाटेल तिथे त्यांनी पिंजरे लावले. आज पहाटे येथील आपले जे काही लोक आहेत त्यांनी मला फोन केला का भाऊ पिंजऱ्यात बिबट्या अटकलाय. मी तात्काळ वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना फोन करून सांगितलंय का अशा ठिकाणी आपण तो पिंजरा लावला होता, त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अटकलाय. वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली. पिंजऱ्याला बिबट्याला कुठं खरचटलं का वगैरे काही लागलं का त्यांनी ते पण बघितलं आणि बिबट्या एकदम सुखरूप आपल्या पिंजऱ्यात अटकलाय. त्यांनी लगेच आपल्या ज्या गाडे मॅडम आहे, गाडे मॅडमला फोन करून सांगितलं. आता मी पण गाडे मॅडमला फोन केला. गाडे मॅडम जे आहे गंगापूर रोडला एक वस्तीमध्ये बिबट्या अटकलेला आहे, तिथे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मॅडम म्हणे मी लवकरात लवकर येते आणि पाहणी करते. किती बिबट्या जेरबंद झालाय? आता हा सातपूर गावामध्ये दुसरा बिबट्या जेरबंद झालाय. अजून पण काही 2 बिबटे का पिल्ले काय असले? आजही आपल्या सातपूर गावातील शेतकरी रत्नाकर बंधुरे यांनी आता मला इतकंच सांगितलं की यांच्या मुलीने यांच्या शेतामध्ये एक बिबट्या आणि एक पिल्लू बघितलंय. त्यासाठी तुम्ही काय पुढील उपाययोजना काय करणार? आता याच्याकरता मी मॅडमला फोन करून दिलाय. मॅडमने एकच सांगितलंय का आता जोपर्यंत आपण हा बिबट्या रेस्क्यू करत नाही, हा बिबट्या घेऊन जाऊ आणि लवकरात लवकर आपण तिथे पिंजरा लावून देऊ. काय नाव म्हटलं आपलं? काय पद? मी शिवसेना विभाग प्रमुख सुनील रमशेठ मौले. ओके, धन्यवाद. ओके. यामध्ये आम्हाला पत्रकार आमचे बंधू परमेश्वर आंधळे यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा त्यांनी आमच्या सातपूर ग्रामस्थांचे अपडेट दिले, न्यूजला बातम्या दाखवल्या आणि लोकांना सहकार्य केलं. आपल्याच माध्यमातून गेल्या 2 महिन्यांपासून आपण या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी जे रेस्क्यू ऑपरेशन करत होतो, तर आज दुसऱ्यांदा त्या ऑपरेशनला यश आलेलं आहे. आज पहाटेच या ठिकाणी एक बिबट्या जेरबंद झाला आणि इथल्या नागरिकांनी, इथल्या शेतकऱ्यांनी जवळपास थोडा सुटकेचा श्वास घेतला.
पण जेव्हा आज हा बिबट्या जेरबंद झाला त्या क्षणाला त्या बिबट्याबरोबर अजून एक बिबट्या होता. इथं नागरिकांनी तो बघितला आणि तो बिबट्या या दुसऱ्या अडकलेल्या बिबट्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. मी सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आपण वेळोवेळी आमच्या हाकेला इथं हजर राहिलात आणि पिंजरा लावला आणि या ठिकाणी पूर्ण मळे परिसरात पाहणी पण केली आमच्यासोबत आणि आज अखेर या गोष्टीला यश आलेलं आहे. मी अजूनही इथल्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अजूनही या ठिकाणी 1 ते 2 बिबटे अजूनही आहे आणि ते पण लवकरात लवकर पकडण्यात येईल. पण आपणही या ठिकाणी काळजी घ्यावी, वेळोवेळी स्वतःची काळजी घ्यावी. या ठिकाणी संध्याकाळी एकतर शेताचे कामं लवकर आवरावे आणि संध्याकाळी कृपया करून कोणीही एकटं फिरू नये, हीच माझी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे. आणि पुन्हा एकदा मी आपले जेवढे या ठिकाणी न्यूज मीडियावाले आहे यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळोवेळी आमचा आवाज हा इथले जे अधिकारी आहेत वन विभागाचे त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी पण एक जागरूकता म्हणून आम्हाला सर्वांना या ठिकाणी मदत केली आणि अखेरीस या मदतीला यश आलं. म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. नक्कीच या जगात परमेश्वर आहे म्हणून तर एवढी जनता, एवढे वृक्ष, एवढे जीव, एवढे प्राणी जगतायत आणि परमेश्वराला सर्वांची काळजी असते. पण तरी आजीला न कळत आजी त्या ठिकाणी गेल्या. पण मी आजींना आपल्या माध्यमातून विनंती करतो की एवढ्या इथल्या नागरिकांना विनंती करतो की अशी रिस्क कोणी घेऊ नये, कारण की तो प्राणी आहे, तो जंगली प्राणी आहे, तो काही मनुष्य नाही. तो वय वगैरे किंवा वेळ बघत नाही, तो हल्ला करतो. म्हणून आजीच्या कुटुंबांनाही मी या ठिकाणी सांगतो की आपण यानंतर आजीला, वयस्कर आजी यांना अशी सकाळी या ठिकाणी एकटं पाठवू नये. गेल्या 2 महिन्यापासून सातपूर मळे परिसरात, पूर्ण सातपूर मळे परिसरात 2 महिन्यापासून 4-5 बिबटे या ठिकाणी आढळत होते. या 15 दिवसापूर्वी आनंदचा मळा या ठिकाणी एक बिबट्या वन विभागाला यश आले त्यात पकडण्यात. त्यानंतर आज विनोद आहेर यांच्या मळ्यात वन विभागाने जो पिंजरा लावला होता त्यात दुसरा बिबट्या आढळला आहे. परंतु ज्या ठिकाणी आज पहाटे 5 वाजता प्रत्यक्षदर्शी इथल्या काही नागरिकांनी त्या बिबट्याबरोबर अजून एक बिबट्या बाहेर त्यांना आढळला. आम्ही वन विभागाला पुन्हा विनंती करतो, अजून या ठिकाणी 2 बिबटे आढळले आहे, अजून 1-2 पिंजरे लावावे. आणि खरं तर मी वन विभागाचे, आपले सर्व पत्रकारांचे आभार मानतो. आपण वेळोवेळी या बातम्या प्रसारित केल्या आणि निलेश भाऊ बंधुरे असतील, आज त्यांचा वाढदिवस आहे, मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर निलेश भाऊ बंधुरे असतील, विजय भाऊ बंधुरे, दीपक भाऊ मौले, अनिल मौले, सुनील मौले यांनी वेळोवेळी वन विभागाला निवेदन दिले, महापालिकेला निवेदन दिले, पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि आज 2 बिबटे पकडण्यात यश आले. मी पुन्हा एकदा वन विभागाचे आभार मानतो. तर निफाड तालुक्यातील सुकिने शिवारातील खाना वडाळी रस्ता येथे बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या व 5 कोंबड्या ठार झाल्यात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते. दरम्यान लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. परमेश्वर आंधळेसह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आमदार सुहास कांदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून काही ठळक मुद्दे मांडलेत. पीक विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने एखादी कंपनी स्थापन करून या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करावी. संपूर्ण नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हावा. भारडी, बाणगाव, न्यायडोंगरी हे मंडळ दुष्काळ जाहीर करावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा विविध मागण्या आमदार सुहास कांदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडे मांडल्यात. विधानसभा 191 शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पाऊस आणि आपत्कालीन चर्चेसाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण बघतो, आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्यात 90% सगळे सदस्य हे शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि शेतकरी आपल्या पिकाला आपल्या पोटच्या मुलासारखा जीव लावतो आणि दुर्दैवाने त्याच्यावर कधीतरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, निसर्गाचा कोप आणि भाव मिळत नाही. हे खरं तर फार मोठं दुर्दैव आहे. म्हणजे जर जसं बघितलं तर शेतकरी हा मरेपर्यंत, दुर्दैवाने असं बोलावं लागतं की मरेपर्यंत अडचणीत असतो. अध्यक्ष महोदय, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, कांदा असेल, गहू असेल, ऊस असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल आणि मका
माझ्या मतदारसंघामध्ये हे सर्व पिकं येतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची सर्वात मोठी कोणी नुकसान करीत असेल तर पीक विमा कंपनी. अध्यक्ष महोदय, कार्यालय बंद असतात, त्यांची जी ऑनलाईन जी साईट असते ती नेहमी ती डाऊन असते. अध्यक्ष महोदय, त्यांचे जे मुलं पंचनाम्याला येतात त्यांचे अधिकारी, अध्यक्ष महोदय, अक्षरशः 10वी पास असतात आणि 1 एकराला 2 एकराला पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडनं 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेतात. त्यांना पंचनामे कोणते करावा, पिकं कोणते शेतामध्ये असतात, कोणत्या पिकाला कोणते पंचनामे करावा याची कुठलीही माहिती नाही. पीक विमा कंपनी ऍड देते, 10वी पास मुलं हवेत आणि ते मुलं काम करतात. अध्यक्ष महोदय, याच्या विरोधामध्ये मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने कमीत कमी 25,000 लाभार्थींच्या वतीने मी हायकोर्टात गेलो. अध्यक्ष महोदय, आणि हायकोर्टात गेल्यानंतर 1.5 वर्ष झालं अजून पीक विमा कंपनी हजर सुद्धा झाली नाही हायकोर्टामध्ये. सरकार हजर झालं परंतु पीक विमा कंपनी हायकोर्टामध्ये हजर नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ही पीक विमा कंपनीच बंद करावी. ही फक्त पीक विमा कंपन्या फक्त ह्या शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी, शेतकऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आली आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, की आपण एखादी पीक कंपनी स्थापन करावी आणि खरं तर त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तालुक्यामध्ये, माझ्या नांदगाव मतदारसंघामध्ये, नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड असा मोठा दुष्काळ. 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने प्रचंड असा मोठा गारपीट झाली. अध्यक्ष महोदय, सांगायला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. अध्यक्ष महोदय, की जे पिकं दुष्काळापासून शेतकऱ्यांनी वाचवले होते, जे पिकं काही महिलांनी डोक्यावर 2-2 किलोमीटर पाणी आणून ते पिकं वाचवले दुष्काळापासून. अध्यक्ष महोदय, होत्याचं 15 मिनिटांमध्ये गारपिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं. अध्यक्ष महोदय, काहीच शिल्लक नाही राहिलं. अध्यक्ष महोदय, बैल मेले. अध्यक्ष महोदय, घरं पडले. गाळा इतक्या मोठ्या होत्या अध्यक्ष महोदय की ज्या डोक्यात पडल्या, पाठीवर पडल्या अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये डोके फुटले, हात मोडले. अध्यक्ष महोदय, हे आमचं दुर्दैव. अध्यक्ष महोदय, आणि मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकारामध्ये मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, दुष्काळ 1, दुष्काळ 2, केंद्र सरकारने जो दुष्काळ केला ते ट्रिगर 1. अध्यक्ष महोदय, मग ट्रिगर 1 मध्ये पेरणीचे अडथळे असतील, पावसाचा खंड असेल, लागवडीला घटलेलं क्षेत्र असेल, याला दुष्काळ जाहीर केला. अध्यक्ष महोदय, माझा तालुका त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही. माझ्या तालुक्यामध्ये अनिल भाऊ प्रचंड असा दुष्काळ आहे. आणि ट्रिगर 2 मध्ये दुष्काळ सदृश्यामध्ये भूजल पातळी, पावसाचं प्रमाण, आणेवारी 36 पैशाच्या आत, पिण्याच्या पाण्याचे टँकर. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मी हा सर्वे केला, ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं, ज्यावेळेस मी जे पर्जन्यमानाचे जे लोक होते त्यांना विचारलं, आणि मी त्यांना जे विश्लेषक होते पर्जन्यमानावर त्यांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की हे सर्व गुगलवर येतं. काय गुगलवर येतं? तर जो दुष्काळ जाहीर होतो तो गुगलवर येतो. केंद्राने गुगलवर दुष्काळ जाहीर केला. मग कशावर केला? तर दुष्काळ जाहीर केला तो पर्जन्यमान यंत्रावर केला, त्याच्यानंतर हवामान अंदाज यंत्रावर केला. अध्यक्ष महोदय, मला सांगायला दुर्दैव वाटतं, अनिल भाऊ, माझ्या मतदारसंघामध्ये पर्जन्यमान यंत्रच नाहीये. मग कसा काय दुष्काळ जाहीर होईल? कसं काय केंद्राला गुगलच्या माध्यमातून कळेल का पाऊस पडला की नाही पडला, भूजल पातळी कमी झाली का नाही झाली? अरे तो संपला रे, चला संपवा. भूजल पातळी कमी झाली का नाही झाली कसं समजेल? तर अध्यक्ष महोदय, मी अनिल भाऊला विनंती करतो, अनिल भाऊ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, नेहमी मला मदत करतात. मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ, त्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि कमीत कमी ते पर्जन्यमान यंत्र असेल ते बसवा, हवामान अंदाज यंत्र असेल ते बसवा, अशी या ठिकाणी मी अनिल भाऊला विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, अनिल भाऊ, हे सर्व असताना म्हणजे दुष्काळ तर जाहीर झालाच नाही, दुष्काळ सदृश्य जाहीर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा माझे महसूल 3 जे मंडळ ते जाहीर नाही झाले. अनिल भाऊ, बाणगाव असेल, भारडी असेल आणि न्याय डोंगरी असेल, तर मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ हे 3 महसूल मंडळ. एकच मिनिट साहेब, शेतकरी माझ्या मतदारसंघात. अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, एक शेवटचा प्रश्न. तर अध्यक्ष महोदय, या सगळ्या माध्यमातून मी सरकारकडे एक मागणी करतो की नांदगाव तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा. जे मागील वर्षी दुष्काळ अनुदान द्यावा, मागील वर्षीचे दुष्काळ अनुदान दिलं नाही, किंवा ह्या वर्षीचं दुष्काळी अनुदान ताबडतोब द्यावा. शेतकऱ्यांना सरकारने ताबडतोब कांद्याचं उर्वरित अनुदान द्यावा. पिकाला हमी भाव द्यावा. अध्यक्ष महोदय, सगळ्यांचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, शेतमजुरी वाढली, परंतु आमच्या पिकाचे भाव नाही वाढले. अध्यक्ष महोदय, तर त्याच्यासाठी आम्हाला हमी भाव द्यावा. त्याच्यानंतर जी आमच्याकडे आता 10 दिवसापूर्वी 4,500 भाव होता, निर्यात उठवल्यानंतर 2,000 भाव झाला. ती निर्यात
केंद्र सरकारने उठवावी. माझ्या मतदारसंघामध्ये गाय बैल घर याची नुकसान झाली त्याची भरपाई द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा चारा संपला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये, तर मंत्री महोदयांनी अनिल भाऊंनी चारा छावणी माझ्या मतदारसंघामध्ये चालू करावी. आणि उर्वरित अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न, उर्वरित जे 3 मंडळ बाकी झालेत बार्डी बांधगाव न्याय डोंगरी हा दुष्काळ जाहीर करावा अध्यक्ष महोदय. आणि दुसरा, मी जे हायकोर्टात पीक विमाच्या कंपनीत गेलोय त्यासाठी शासनाने मला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि अनिल भाऊ मला मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो. सन्माननीय सदस्य अमित झनक. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, नागपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 13 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कांद्याला सरासरी 500 ते 1200 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवड मनमाड रोडवर रस्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असून कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केल्यानंतर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत कांदा लिलाव बंद केलाय. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक फिरोज पठाण यांचं निधन झालंय. 13 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास फिरोज पठाण यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर गावावर एकच शोककळा पसरली. अल्पशा आजाराने नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथे फिरोज पठाण यांचं निधन झालंय. नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून फिरोज पठाण यांची ओळख होती. त्यांचे निधन झाल्याने चांदवडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. टॅक्सी संघटनेने फिरोज पठाण यांचे निधन झाल्याने एक दिवस व्यवसाय बंद ठेवलाय.
पठाण यांची अंत्ययात्रा सायंकाळच्या मगरिब नमाज पठणाच्या नंतर काढण्यात आली असून त्यांचा दफनविधी कार्यक्रम ITI जवळील कब्रस्तानमध्ये करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय फिरोज पठाण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता। या प्रसंगी चांदवड गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे फिरोज पठाण हे 8 दिवसापासून आजारी होते। नाशिकला ते ॲडमिट होते आणि त्यांचं आज सकाळी 9 वाजता निधन झालं आहे। त्याच्यामुळे आता आज आम्ही आमचे टॅक्सी युनियन सगळं बंद करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आदरांजली अर्पण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आमच्या टॅक्सी बंद करण्यात आलेल्या आहे। आमच्या टॅक्सी बंद करण्यात आलेल्या आहे। त्यांना 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करत आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या नाशकात चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढलेत। चेन स्नॅचिंग करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात काही दक्ष नागरिकांनी पोलीस पथकाची मदत केली आहे। यामुळे दक्ष नागरिक व गंगापूर पोलीस ठाणे पथकाचे पोलीस आयुक्तालयाकडून अभिनंदन करण्यात आले। पाहुयात चोरट्यांना पकडण्याचा थरार। मागील काही महिन्यांपासून गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकलवरून महिलांचे चेन स्नॅचिंग होण्याचे सत्र सुरू होते। सदर चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते व त्याच दृष्टीने गंगापूर पोलीस ठाणे पथकाकडून प्रयत्न सुरू असतानाच दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास आकाशवाणी टॉवर भाजी मार्केट येथे माधुरी जाधव या भाजीपाला घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरील 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळावरील लोकांनी सदर प्रकार पाहून आरडाओरडा केला असता सदर ठिकाणाहून मोटरसायकलवर जाणारे नागरिक निलेश बिरारी यांनी चोरट्यांचा पाठलाग केला। नमस्कार, माझं नाव निलेश बिरारे। मी गेल्या 7 तारखेला 3:30 वाजता आकाशवाणी केंद्राकडनं जात असताना माझ्यासमोरून चेन स्नॅकिंगचा एक प्रकार घडला। त्यात 2 आरोपी होते। ते मोटरसायकलवर जात असताना मी त्यांचा पाठलाग केला। त्यांची गाडी थोडी व्हेबल झाली, त्यामुळे ते स्लिप झाले। मी व माझे मित्र किरण ताडगे म्हणून त्यांनी त्याच्या गाडीची चाबी काढून घेतली व तिथंच पोलीस आपले सोनू खाडे म्हणून ते असताना आम्ही तिघांनी मिळून त्या आरोपीला पकडलं। त्यातला एक आरोपी परिसरातच जवळपास निघून गेला। पोलीस एक साधारणतः 2-3 मिनिटात तिथं अवेलेबल झाले। त्यांनी त्या आरोपीला पकडून आणलं जागेवर व ह्यानंतर आम्हाला पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिकर साहेबांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसला बोलून आमचा सत्कार केला। याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो त्यांचे। चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अपघात होऊन दोन्ही चोरटे खाली पडले। त्या ठिकाणी जवळच दुकानात मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज पाहत असलेले गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सोनू खाडे हे गोंधळ पाहून तात्काळ सदर ठिकाणी आले। पोलीस अंमलदार सोनू खाडे, नागरिक निलेश बिरारी, इंद्रकूर जाजूवाडी किरण ताडगे यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून एका चोरट्यास ताब्यात घेतले। मात्र गर्दीचा फायदा घेत दुसऱ्या चोरट्याने पळ काढला असता याची माहिती तात्काळ गुन्हे शोध पथकाला दिली असल्याने त्यांनी काही मिनिटातच दुसऱ्या चोराला देखील ताब्यात घेतले। नाशिक शहरामध्ये गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गेल्या 2 महिन्यापासून चेन स्नॅचिंगचे एक सत्र चालू झालेलं होतं आणि 5 गुन्हे घडलेले होते। तर त्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून दिल्याबद्दल निलेश बिरारे आणि किरण ताडगे यांचे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे खूप आभार। त्याचबरोबर गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर साहेब तसेच त्यांची पूर्ण टीम यांचे चांगलं काम केल्याबद्दल आभार। मयूर गायकवाड व पप्पू चव्हाण असे या आरोपींचे नावे असून सतर्कता दाखवून या आरोपींना पकडल्यामुळे दक्ष नागरिक व गंगापूर पोलीस ठाणे पथकाचे पोलीस आयुक्तालयाकडून अभिनंदन करण्यात आले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिककरांच्या आवडत्या खानदेश महोत्सवाला सुरुवात होणार आहे।
गेल्या काही वर्षापासून हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तसेच महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खानदेश रत्न पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली आहे. याबाबत आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे बेंडाळे यांनी माहिती दिली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्यातर्फे खानदेश महोत्सव आयोजित केला जातो. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील नाशिक शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांना एकत्रित आणणे व खानदेशाची संस्कृती, परंपरा, उत्सव, जीवन पद्धती, सण, उत्सव साजरा करण्याची पद्धती याची ओळख नाशिक शहर जिल्हावासियांना होण्यासाठी हा नाशिककरांचा खानदेश महोत्सव गेल्या काही वर्षापासून आयोजित केला जातो. खानदेश महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खानदेश रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी दिनांक 24 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे. आपण इथे स्थायिक असतो, परंतु खानदेशचे उत्सव, परंपरा, त्याचबरोबर तिथलं खाद्य आणि पर्यटन याला उजाळा मिळावा किंवा ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचावी याकरता या खानदेश महोत्सवाचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो. मी सर्व नाशिककरांचं खूप आभार मानते की आपण खूप चांगलासा प्रतिसाद दरवर्षी देतात. अगदी त्या डोममध्ये गर्दी मावत नाही, जागा मिळत नाही अशी परिस्थिती होते आणि आपण सर्वजण उपस्थित राहतात. याही वर्षी प्रमुख आकर्षण आणि चांगले कार्यक्रम घेऊन हा खानदेश महोत्सव येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहावं एवढं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. आपल्या खानदेश महोत्सवाची सुरुवात 22 तारखेला सकाळी 8:30 वाजता शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेमध्ये अनेक पथकं असतात, रथ असतात आणि अनेक विद्यार्थी याच्यात सहभागी असतात. मग लेझिम पथक असेल, आदिवासी नृत्य असेल, त्याचबरोबर अगदी दोर लावून दगडाने प्रकार करणारे एक व्यक्ती आहेत, त्यांचं देखील इथे आपल्याला कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यामुळे खूप उत्साहपूर्ण अशी शोभायात्रा असते जेणेकरून पूर्ण आपल्या परिसरात माहिती व्हावं की खानदेश महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि वातावरण निर्मिती व्हावं याकरता ही शोभायात्रा होणार आहे. या शोभायात्रेत सुद्धा सकाळी सगळ्यांनी सामील व्हावं. 25 डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट तसेच हास्य जत्रा या कार्यक्रमातील विनोदवीरांचा करमणूक कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च नियोजन याही वर्षी होणार असल्याची माहिती रश्मी हिरे बेंडाळे यांनी दिली आहे. नाशिककरांच्या खानदेश महोत्सवासाठी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. आपल्याला माहितीच आहे की झी मराठीवरती प्रसिद्ध असलेला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम जे कलाकार आपल्याकडे येणार आहेत, श्याम राजपूत असतील, त्याचबरोबर शिवाली परब असेल, त्यानंतर गौरव मोरे, प्रभाकर मोरे, विनीता खरात, रोहित माने असे सगळे कलाकार तुम्हाला सगळ्यांना हसवण्यासाठी येणार आहे. पोटभर आपल्याला हसायचं आहे सगळ्या नाशिककरांना. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य आपली जी लावणी क्वीन आहे माधुरी पवार, हिचा आपण तिथे लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पद्मश्री कैलासजी खेर यांच्या आवाजाने पूर्ण वातावरण जे होतं ते खरं तर ते खूप मोठे शिवभक्त आहेत आणि नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचा पहिल्यांदाच इथे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा छान असा आस्वाद घेण्यासाठी योगायोगाने क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, नाताळाच्या सुट्ट्या आहेत 22, 23, 24, 25. त्यामुळे मी सगळ्या नाशिककरांना मनापासून आवाहन करेन की तुम्ही सगळेजण आपल्या या नाशिककरांच्या खानदेश महोत्सवामध्ये नक्की सहभागी व्हा. या महोत्सवादरम्यान खानदेशात जन्मलेल्या व आपापल्या कार्यकर्तृत्वाने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या विभूतींना खानदेश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची आगळी वेगळी परंपरा सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षीही अशा मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. जास्तीत जास्त लोकांनी या खानदेश महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांनी केलंय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अन्न औषध प्रशासनाने आपला कारवाईचा धडाका सुरूच ठेवलाय. सातपूर आणि पेट्रोल विभागात धाड टाकत सुमारे 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला अन्नसाठा अन्न व औषध प्रशासनाने सातपूर परिसरातून जप्त केलाय. या संदर्भात पवन कोतकर याच्या विरोधात भादवीय कलम 328 व कायदा सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तसेच पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत देखील प्रतिबंधित असलेला अन्नसाठा आढळून आल्याने संबंधित व्यक्तीविरोधात भादवीय कलम 128, 272, 273 व 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की पेठ रोडला बाळकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवून ठेवले, विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोकल चौकशी केली आणि आपले जे नाशिक रोड पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाड घातली, कारवाई केली। साधारणतः 8-9 लाखाच्या आसपास मला प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवलेले आढळले। काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला देत आहे। पुढचा मुद्देमालामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा? विमल पान मसाला आहे, हिरा आहे, म्हणजे राजनिवास आहे, ही पान मसाल्याचे विविध पदार्थ, हे बँड आर्टिकल आहे। सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त सानप व विवेक पाटील यांच्यासह आयुक्त नारगुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख, गोपाल कासार यांच्यासह पथकाने केली आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता, ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड। गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याचं कारण आहे वाढलेली टवाळखोरी। टवाळखोरांच्या नाहक त्रासांना महिलांना, विद्यार्थिनींना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते। याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पाहूयात नक्की काय आहे कामगिरी। नाशिक शहरातील महिला रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना फक्त महिलाच नाही तर इतर नागरिकांना देखील टवाळखोर त्रास देत असतात। याच अनुषंगाने टवाळखोरांकडून महिला तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री गर्दीच्या ठिकाणी मोकळ्या जागेत गार्डन परिसरामध्ये फिरणारे टवाळखोर गुन्हेगार यांची माहिती काढून शहरात गस्त घालून टवाळखोर गुन्हेगारांवर कारवाई केली। यामुळे महिला तसेच नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे टवाळखोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय। यापुढेही अशा कारवाया चालू ठेवाव्या अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, अंबादास बकाल, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी केली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीचे सत्र सुरूच असल्याचं उघडकीस आलंय। आधीच नाशिक शहर अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चर्चेत आहे। त्यातच आता 12 किलो गांजा नाशिक शहरातून पकडण्यात आलाय। गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कामगिरी केली आहे। पाहुयात संपूर्ण बातमी। नाशिक शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तब्बल 12 किलो गांजा पकडलाय। याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने कारवाई करत राहुल पवार या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 12 किलो गांजा एका प्लास्टिक गोणीमध्ये आढळून आलाय। या आरोपीकडून मारुती स्विफ्ट डिझायर कार, 3 मोबाईल फोन आणि 12 किलो गांजा असा एकूण 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील 2 इसमांना अटक करण्यात आली आहे। नाशिक आयुक्तालयातर्फे सद्यस्थितीत अंमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबिलेले आहे। गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थांची विक्री करणारे, सेवन करणाऱ्या इसमांचा सतत शोध चालू आहे। त्यामध्येच गुन्हे शाखा युनिट 1 चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव म्हसरूळ लिंक रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे। त्यावर आम्ही माननीय पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला आणि त्या सापळ्याद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार यास त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला। त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्याचा सदरचा गांजा त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले। त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले। ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे। त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहेत। याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही म्हण तर आपण ऐकलीच असेल। असाच काहीसा प्रकार मनमाडमधून उघडकीस आलाय। रुग्ण उपाशी आणि ठेकेदार तुपाशी अशी गत मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून उघडकीस आली आहे। मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून मिळत असलेल्या जेवणाअभावी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला उपाशी राहिल्या। पाहूया नक्की काय आहे प्रकार। मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दररोज सकाळ व सायंकाळ प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला
व इतर रुग्णांकरिता जेवणाची व्यवस्था शासनाकडून केली जाते, तसा ठेका दिला जातो. मात्र मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 10 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्याचं झालं असं की महिला व इतर रुग्णांसाठी येणारे जेवण रात्रीचे 11 वाजले तरी आले नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते. जेवण वेळेवर का आले नाही याचा जाब रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच नर्सला विचारला असता त्यांनी उत्तरे द्यायला टाळाटाळ केल्याने नातेवाईकांनी काही व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता आमच्या घरी काही कार्यक्रम असल्या कारणास्तव मी आज पेशंट करिता वेळेवर जेवण देऊ शकलो नाही असे संताप देणारे उत्तर दिल्याने या ठेकेदारावर योग्य ती कारवाई होईल अशी माहिती देण्यात आली आहे. रोज जेवायची जे जेवण येतं आपल्याकडे मागवलं जातं ते त्याचं टायमिंग साधारण संध्याकाळी 7:30 ते 7:30च्या दरम्यानचा असतो. पण आज काही कारणास्तव ते जेवण येणार नाही आहे याची पूर्वकल्पना त्याने दुपारी दिलेली होती. पेशंटला पण आणि सगळ्या नातेवाईकांना पण त्याची कल्पना होती आणि त्या पद्धतीने त्याने त्यांची सोय करण्यात यावी म्हणून पण त्याने त्याची पूर्वकल्पना दिली होती. आणि तरी पण काही पेशंट्सला आणि काही नातेवाईकांपर्यंत तो निरोप कदाचित पोहोचला नाही आहे. तर त्यांची जी अडचण झाली त्या संदर्भात आपण त्याला इथे बोलवून त्याची समज देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची अशी ग्वाही जे आपले सुपरिटेंडेंट राऊत सर आहेत त्यांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याबाबत एका इसमावर 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी नामे उमेश वाघ हा 3 महिन्यांपासून फरार होता. सदर आरोपी हा फरार झाल्यापासून बंगलोर, केरळ, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी पळत होता. मात्र गुन्हे शाखा युनिट 1 व अंमली पदार्थ विरोधी पथक हे आरोपीचा पाठलाग करत होते. त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हा पालघर येथे लपला आहे. त्यानुसार सापळा रचून गुन्हे शाखा युनिट 1ने आरोपी उमेश वाघ यास शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन आता गुन्हा रेषा क्रमांक 425/23 या ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात मोका लावलेला आहे. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये मागील 3 महिन्यापासून फरार असलेला पाहिजे आरोपी उमेश वाघ यास आता आम्ही म्हणजे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने विरार येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला पुढील चौकशी कामी आम्ही त्याची करीत आहोत आणि पुढील चौकशी करून त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. सदर आरोपी हा नाशिक रोडचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण सोलापूर या ठिकाणी जी फॅक्टरी केलेली होती, सील केलेली होती, ज्या फॅक्टरीमध्ये यांनी माल तयार करत होते, तो माल तयार करण्यामध्ये त्या फॅक्टरीच्या उत्पन्नामध्ये हा उमेश वाघ या आरोपीचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच तिथे तयार झालेला जो माल आहे तो नाशिकमध्ये आणण्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यामध्ये उमेश वाघाचा महत्त्वाचा सहभाग असून नाशिकमधलं जो यातला किंगपिंग होता सनी पगार त्याच्यानंतरचा जो किंगपिंग आहे तो हा उमेश वाघ आहे. नाशिकमधला सप्लाय उमेश वाघ थ्रू इकडे नाशिकमध्ये यायचा, जो सनी पगार पुढे इथे त्याच्या हस्तका थ्रू नाशिकमध्ये सप्लाय करायचा. तर उमेश वाघचा गुन्ह्यात महत्त्वाचा रोल आहे आणि तो 3 महिन्यापासून केरळ, आंध्रा, तामिळनाडू, कोची इकडे बँगलोर या ठिकाणी तो आपल्याला गुंगारात फिरत होता, पळत होता तो. तर त्याला आपल्याला कालच रात्री आपल्याला अचानक आपल्याला गोपनीयची पण माहिती मिळाली की तो विरार इथे त्याच्या मैत्रिणीकडे तो वास्तव्यास आलेला आहे म्हणून. त्यावर आपण तात्काळ रात्रीच्या रात्री टीम पाठवून त्या ठिकाणी आपण पहाटे आपण तिथे कारवाई केलेली आहे त्याच्यावर आणि त्याला आत्ता जस्ट टीम आपली घेऊन इथे नाशिकला पोहोचले आहे. त्याला आता आपण पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, चेतन श्रीवंत, विष्णू उकले, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दक्ष न्यूज. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन सभा आपला महाराष्ट्र महान महाराष्ट्र रविवार दिनांक 10/12/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता. ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. गणेश जगन्नाथ धात्रक, जिल्हा प्रमुख शिवसेना नाशिक ग्रामीण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर धाड टाकून 18 आरोपींसह 47,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पाहुयात संपूर्ण बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात म्हणजेच नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट ते सोनगड रस्त्यादरम्यान रुस्तम गामित हा इसम त्याच्या राहत्या घरी जुगाराचे खेळ खेळवित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता काही मोटर कार संशयितरित्या लावलेल्या आढळून आल्या. या कारवाईत तब्बल 18 इसम जुगार खेळताना आढळून आले. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या छाप्यात 4,05,000 रुपये रोख रक्कम तसेच 43 लाख रुपये किमतीचे वाहने असा एकूण तब्बल 47,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक PR पाटील, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज सिंग परदेशी, पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे,
पोलीस शिपाई गणेश बच्चे, विक्की वाघ, किशोर वळवी व संजय बोरसे यांच्या पथकाने केली आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नवापूर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे सध्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे। यातच आता सातपूरमध्ये अजून एक बिबट्या जेरबंद केला असून निफाड तालुक्यात देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 शेळ्या व 5 कोंबड्या ठार झाल्यात। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। पाहुयात संपूर्ण बातमी। सध्या सर्वत्र बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत आहे। नाशिकात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सिन्नर या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक प्राणी ठार झाले असून नागरिक जखमी झालेत। आता सातपूरमधून अजून एक बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। यामुळे थोड्या प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सर्वप्रथम मी वन विभागाचे म्हणून आभार मानतो सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं। त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वारंवार त्यांनी पाहणी केली, दौरे केले आणि जिथं योग्य वाटेल तिथे त्यांनी पिंजरे लावले। आज पहाटे येथील आपले जे काही लोक आहेत त्यांनी मला फोन केला का भाऊ पिंजऱ्यात बिबट्या अटकलाय। मी तात्काळ वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना फोन करून सांगितलंय का अशा ठिकाणी आपण तो पिंजरा लावला होता, त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अटकलाय। वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली, पिंजऱ्याला बिबट्याला कुठं खरचटले का वगैरे काही लागलं का त्यांनी ते पण बघितलं आणि बिबट्या एकदम सुखरूप आपल्या पिंजऱ्यात अटकलाय। त्यांनी लगेच आपल्या ज्या गाडे मॅडम आहे, गाडे मॅडमला फोन करून सांगितलं। आता मी पण गाडे मॅडमला फोन केला। गाडे मॅडम जे आहे गंगापूर रोडला एक वस्तीमध्ये बिबट्या अटकलेला आहे, तिथे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। मॅडम म्हणे मी लवकरात लवकर येते आणि पाहणी करते। किती बिबट्या जेरबंद झालाय आता हा सातपूर गावामध्ये दुसरा बिबट्या जेरबंद झालाय। अजून पण काही 2 बिबटे का पिल्ले काय असले? आजही आपल्या सातपूर गावातील शेतकरी रत्नाकर बंधुरे यांनी आता मला इतकंच सांगितलं की यांच्या मुलीने यांच्या शेतामध्ये एक बिबट्या आणि एक पिल्लू बघितलंय। त्यासाठी तुम्ही काय पुढील उपाययोजना काय करणार? आता याच्याकरता मी मॅडमला फोन करून दिला आहे। मॅडमने एकच सांगितलंय का आता जोपर्यंत आपण हा बिबट्या रेस्क्यू करत नाही, हा बिबट्या घेऊन जाऊ आणि लवकरात लवकर आपण तिथे पिंजरा लावून देऊ। काय नाव म्हटलं आपलं, काय पद? मी शिवसेना विभाग प्रमुख सुनील रामशेठ माऊले। ओके। यामध्ये आम्हाला पत्रकार आमचे बंधू परमेश्वर आंधळे यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं। जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा त्यांनी आमच्या सातपूर ग्रामस्थांचे अपडेट दिले, न्यूजला बातम्या दाखवल्या आणि लोकांना सहकार्य केलं। आपल्याच माध्यमातून गेल्या 2 महिन्यांपासून आपण या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी जे रेस्क्यू ऑपरेशन करत होतो, तर आज दुसऱ्यांदा त्या ऑपरेशनला यश आलेलं आहे। आज पहाटेच या ठिकाणी एक बिबट्या जेरबंद झाला आणि इथल्या नागरिकांनी, इथल्या शेतकऱ्यांनी जवळपास थोडा सुटकेचा श्वास घेतला। पण जेव्हा आज हा बिबट्या जेरबंद झाला त्या क्षणाला त्या बिबट्याबरोबर अजून एक बिबट्या होता, इथं नागरिकांनी तो बघितला आणि तो बिबट्या या दुसऱ्या अडकलेल्या बिबट्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होता। मी सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आपण वेळोवेळी आमच्या हाकेला इथं हजर राहिलात आणि पिंजरा लावला आणि या ठिकाणी पूर्ण मळे परिसरात पाहणी पण केली आमच्यासोबत आणि आज अखेर या गोष्टीला यश आलेलं आहे। मी अजूनही इथल्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अजून या ठिकाणी 1 ते 2 बिबटे अजूनही आहे आणि ते पण लवकरात लवकर पकडण्यात येईल। पण आपणही या ठिकाणी काळजी घ्यावी, वेळोवेळी स्वतःची काळजी घ्यावी। या ठिकाणी संध्याकाळी एकतर शेताचे कामं लवकर आवरावे आणि संध्याकाळी कृपया करून कोणीही एकटं फिरू नये, हीच माझी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे। आणि पुन्हा एकदा मी आपले जेवढे या ठिकाणी न्यूज मीडियावाले आहे यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळोवेळी आमचा आवाज हा इथले जे अधिकारी आहेत वन विभागाचे त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी पण एक जागरूकता म्हणून आम्हाला सर्वांना या ठिकाणी मदत केली आणि अखेरीस या मदतीला यश आलं। म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। नक्कीच या जगात परमेश्वर आहे म्हणून तर एवढी जनता, एवढे वृक्ष, एवढे जीव, एवढे प्राणी जगतायत आणि परमेश्वराला सर्वांची काळजी असते। पण तरी आजीला न कळत आजी त्या ठिकाणी गेल्या, पण मी आजींना आपल्या माध्यमातून विनंती करतो की इथल्या नागरिकांना विनंती करतो की अशी रिस्क कोणी घेऊ नये, कारण की तो प्राणी आहे, तो जंगली प्राणी आहे, तो काही मनुष्य नाही, तो वय वगैरे किंवा वेळ बघत नाही, तो हल्ला करतो। म्हणून आजीच्या कुटुंबांनाही मी या ठिकाणी सांगतो की आपण यानंतर आजीला, वयस्कर आजी यांना अशी सकाळी या ठिकाणी एकटं पाठवू नये। गेल्या 2 महिन्यापासून सातपूर मळे परिसरात, पूर्ण सातपूर मळे परिसरात 2 महिन्यापासून
4-5 बिबटे या ठिकाणी आढळत होते. या 15 दिवसापूर्वी अण्णांचा मळा या ठिकाणी एक बिबट्या वन विभागाला यश आले त्यात पकडण्यात. त्यानंतर आज विनोद आहेर यांच्या मळ्यात वन विभागाने जो पिंजरा लावला होता त्यात दुसरा बिबट्या आढळला आहे. परंतु या ठिकाणी आज पहाटे 5 वाजता प्रत्यक्षदर्शी इथल्या काही नागरिकांनी त्या बिबट्याबरोबर अजून एक बिबट्या बाहेर त्यांना आढळला. आम्ही वन विभागाला पुन्हा विनंती करतो, अजून या ठिकाणी 2 बिबटे आढळले आहे, अजून 1-2 पिंजरे लावावे. आणि खरं तर मी वन विभागाचे आपले सर्व पत्रकारांचे आभार मानतो. आपण वेळोवेळी या बातम्या प्रसारित केल्या. आणि निलेश भाऊ बंधुरे असतील, आज त्यांचा वाढदिवस आहे, मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर निलेश भाऊ बंधुरे असतील, विजय भाऊ बंधुरे, दीपक भाऊ मौले, अनिल मौले, सुनील मौले यांनी वेळोवेळी वन विभागाला निवेदन दिले, महापालिकेला निवेदन दिले, पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि आज 2 बिबटे पकडण्यात यश आले. मी पुन्हा एकदा वन विभागाचे आभार मानतो. तर निफाड तालुक्यातील सुकिने शिवारातील खाना वडाळी रस्ता येथे बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या व 5 कोंबड्या ठार झाल्यात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते. दरम्यान लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. परमेश्वर आंधळेसह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आमदार सुहास कांदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून काही ठळक मुद्दे मांडलेत. पीक विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने एखादी कंपनी स्थापन करून या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करावी. संपूर्ण नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हावा. भारडी, बाणगाव, न्यायडोंगरी हे मंडळ दुष्काळ जाहीर करावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा विविध मागण्या आमदार सुहास कांदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडे मांडल्यात. विधानसभा 191 शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पाऊस आणि आपत्कालीन चर्चेसाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण बघतो, आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्यात 90% सगळे सदस्य हे शेतकऱ्याचे मुलं आहेत. आणि शेतकरी आपल्या पिकाला आपल्या पोटच्या मुलासारखा जीव लावतो. आणि दुर्दैवाने त्याच्यावर कधीतरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, निसर्गाचा कोप आणि भाव मिळत नाही. हे खरं तर फार मोठं दुर्दैव आहे. म्हणजे जर जसं बघितलं तर शेतकरी हा मरेपर्यंत, दुर्दैवाने असं बोलावं लागतं की मरेपर्यंत अडचणीत असतो. अध्यक्ष महोदय, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, कांदा असेल, गहू असेल, ऊस असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल आणि मका, माझ्या मतदारसंघामध्ये हे सर्व पिकं येतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची सर्वात मोठी कोणी नुकसान करीत असेल तर पीक विमा कंपनी. अध्यक्ष महोदय, कार्यालय बंद असतात, त्यांची जी ऑनलाईन जी साईट असते ती नेहमी ती डाऊन असते. अध्यक्ष महोदय, त्यांचे जे मुलं पंचनाम्याला येतात त्यांचे अधिकारी, अध्यक्ष महोदय, अक्षरशः 10वी पास असतात आणि 1 एकराला 2 एकराला पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडनं 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेतात. त्यांना पंचनामे कोणते करावा, पिकं कोणते शेतामध्ये असतात, कोणत्या पिकाला कोणते पंचनामे करावा याची कुठलीही माहिती नाही. पीक विमा कंपनी ऍड देते, 10वी पास मुलं हवेत आणि ते मुलं काम करतात. अध्यक्ष महोदय, याच्या विरोधामध्ये मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने कमीत कमी 25,000 लाभार्थींच्या वतीने मी हायकोर्टात गेलो. अध्यक्ष महोदय, आणि हायकोर्टात गेल्यानंतर 1.5 वर्ष झालं, अजून पीक विमा कंपनी हजर सुद्धा झाली नाही हायकोर्टामध्ये. सरकार हजर झालं परंतु पीक विमा कंपनी हायकोर्टामध्ये हजर नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ही पीक विमा कंपनीच बंद करावी. ही फक्त पीक विमा कंपन्या फक्त ह्या शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी, शेतकऱ्यांना मारण्यासाठी जन्माला आली आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय, की आपण एखादी पीक कंपनी स्थापन करावी आणि खरं तर त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, तालुक्यामध्ये, माझ्या नांदगाव मतदारसंघामध्ये, नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड असा मोठा दुष्काळ. 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने प्रचंड असा मोठा गारपीट झाली. अध्यक्ष महोदय, सांगायला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. अध्यक्ष महोदय, की जे पिकं दुष्काळापासून शेतकऱ्यांनी वाचवले होते, जे पिकं काही महिलांनी डोक्यावर 2-2 किलोमीटर पाणी आणून ते पिकं वाचवले दुष्काळापासून. अध्यक्ष महोदय,
होत्याचं 15 मिनिटामध्ये गारपिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं अध्यक्ष महोदय. काहीच शिल्लक नाही राहिलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय बैल मेले, अध्यक्ष महोदय घरं पडले, गाळा इतक्या मोठ्या होत्या अध्यक्ष महोदय की ज्या डोक्यात पडल्या पाठीवर पडल्या अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये डोके फुटले, हात मोडले अध्यक्ष महोदय. हे आमचं दुर्दैव अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकारामध्ये मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, दुष्काळ 1 दुष्काळ 2 केंद्र सरकारने जो दुष्काळ केला ते ट्रिगर 1 अध्यक्ष महोदय. मग ट्रिगर 1 मध्ये पेरणीचे अडथळे असतील, पावसाचा खंड असेल, लागवडीला घेतलेलं क्षेत्र असेल, याला दुष्काळ जाहीर केला अध्यक्ष महोदय. माझा तालुका त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही. माझ्या तालुक्यामध्ये अनिल भाऊ प्रचंड असा दुष्काळ आहे. आणि ट्रिगर 2 मध्ये दुष्काळ सदृश्यामध्ये भूजल पातळी, पावसाचं प्रमाण, आणेवारी 36 पैशाच्या आत, पिण्याच्या पाण्याचे टँकर. अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मी हा सर्वे केला, ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विचारलं, ज्यावेळेस मी जे पर्जन्यमानाचे जे लोक होते त्यांना विचारलं, आणि मी त्यांना जे विश्लेषक होते पर्जन्यमानावर त्यांना विचारलं, त्यांनी असं सांगितलं की हे सर्व गुगलवर येतं. काय गुगलवर येतं? तर जो दुष्काळ जाहीर होतो तो गुगलवर येतो. केंद्राने गुगलवर दुष्काळ जाहीर केला. मग कशावर केला? तर दुष्काळ जाहीर केला तो पर्जन्यमान यंत्रावर केला, त्याच्यानंतर हवामान अंदाज यंत्रावर केला. अध्यक्ष महोदय मला सांगायला दुर्दैव वाटतं, अनिल भाऊ माझ्या मतदारसंघामध्ये पर्जन्यमान यंत्रच नाहीये. मग कसा काय दुष्काळ जाहीर होईल? कसं काय केंद्राला गुगलच्या माध्यमातून कळेल का पाऊस पडला की नाही पडला, भूजल पातळी कमी झाली का नाही झाली? अरे तो संपला रे, चला संपवा. भूजल पातळी कमी झाली का नाही झाली कसं समजेल? तर अध्यक्ष महोदय मी अनिल भाऊला विनंती करतो, अनिल भाऊ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, नेहमी मला मदत करतात. मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ त्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि कमीत कमी ते पर्जन्यमान यंत्र असेल ते बसवा, हवामान अंदाज यंत्र असेल ते बसवा, अशी या ठिकाणी मी अनिल भाऊला विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय अनिल भाऊ हे सर्व असताना म्हणजे दुष्काळ तर जाहीर झालाच नाही, दुष्काळ सदृश्य जाहीर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा माझे महसूल 3 जे मंडळ ते जाहीर नाही झाले. अनिल भाऊ बाणगाव असेल, भारडी असेल आणि न्याय डोंगरी असेल, तर मी अनिल भाऊला विनंती करतो की अनिल भाऊ हे 3 महसूल मंडळ. एकच मिनिट साहेब, शेतकरी माझ्या मतदारसंघात अध्यक्ष महोदय एकच मिनिट, एक शेवटचा प्रश्न. तर अध्यक्ष महोदय या सगळ्या माध्यमातून मी सरकारकडे एक मागणी करतो की नांदगाव तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा. जे मागील वर्षी दुष्काळ अनुदान द्यावा, मागील वर्षीचे दुष्काळ अनुदान दिलं नाही किंवा ह्या वर्षीचं दुष्काळी अनुदान ताबडतोब द्यावा. शेतकऱ्यांना सरकारने ताबडतोब कांद्याचं उर्वरित अनुदान द्यावा, पिकाला हमी भाव द्यावा. अध्यक्ष महोदय सगळ्यांचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, शेतमजुरी वाढली, परंतु आमच्या पिकाचे भाव नाही वाढले अध्यक्ष महोदय. तर त्याच्यासाठी आम्हाला हमी भाव द्यावा. त्याच्यानंतर जी आमच्याकडे आता 10 दिवसापूर्वी 4,500 भाव होता, निर्यात उठवल्यानंतर 2,000 भाव झाला, ती निर्यात केंद्र सरकारने उठवावी. माझ्या मतदारसंघामध्ये गाय बैल घर याची नुकसान झाली, त्याची भरपाई द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा चारा संपला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये, तर मंत्री महोदयांनी अनिल भाऊंनी चारा छावणी माझ्या मतदारसंघामध्ये चालू करावी. आणि उर्वरित अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न, उर्वरित जे 3 मंडळ बाकी झालेत, बारडी, बाणगाव, न्याय डोंगरी, हा दुष्काळ जाहीर करावा अध्यक्ष महोदय. आणि दुसरं, मी जे हायकोर्टात पीक विमाच्या कंपनीत गेलोय त्यासाठी शासनाने मला मदत करावी, अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आणि अनिल भाऊ मला मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो. सन्माननीय सदस्य अमित झनक. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, नागपूर. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.